गणपती बाप्पा मोरया. असं की आमची टीम इव्हेंटची टीम चाललेली आहे कुठं करडे बीच. नेसली गो नवा सारा रेसावची पारू नेसली गो नवा सारा जाऊ चल गो पंधराला गो पारू दर्याचे पुंजेला जाऊ चल गो पंधराला गो पारू दर्याचे पुंजेला. हॅलो गाईज, आपण खूप दिवसांनी आता ब्लॉग करतोय. आता असं की आमची टीम इव्हेंटची टीम चाललेली आहे कुठं करडे बीच. करडे बीचला, कोकण करडे बीचला चाललेली आहे. तर आता वाजलेले आहेत तीन वाजलेले आहेत. टोटल आम्ही 12 जण आहेत. एक गाडी पुढे, आम्ही बसलेले माग. एवढी आपली सगळी इव्हेंटची गँग आहे. आप्पा राहिला. आपण इव्हेंट नाही त्यो तर मला आता ब्लॉग मध्ये दाखव आपण पुढे काय काय होतंय. पामिणीच्या घाटाच्या पुढे आमची गाडीची दुसरी गाडी आहे, पंक्चर झाली. त्यामध्ये पंक्चर साठी थांबलेली. आता आम्ही आलो आहे पुढं. अजून 2 ते 3 तास लागतं ते. पोचलोय जस्ट आता. रूमचं लोकेशन 2 मिनिटांच्या अंतरावर आहे. ते झालं की मग फ्रेश वगैरे होऊन आम्ही पुढं सावंतवाडी माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी. आज आता आलेलो आहे. हे आपलं रिसॉर्ट आहे, घेतलेलं बुक केलेलं आहे तुम्ही. तीन वाजता किती वाजता निघालो आपण? 3 वाजता. तर आता वाजल्यात 10. तब्बल 7 तासानंतर पोहोचलेलो आम्ही. आईच आता आम्ही चाललोय फिश मार्केटला. इथं गाडी लावलेली. आम्ही व्ह्यू बघण्यासाठी आलेलो. तर कोणीच नाही आहे कारण आज सोमवार आहे. त्यासाठी सोमवार आहे त्यामुळे गर्दी नाही आहे. फोटोशूटसाठी आलेलो पण काय आहे ऊन आहे त्यामुळं चांगली येत नाही आहे. त्यामुळे नंतर येणार आम्ही फिश मार्केट झाल्यानंतर. आम्ही घेतलेली गोले 800 रुपयाला. हे काय होईल सुरमई ना? पापलेट आहे ना? पापलेट आणि सुरमई घेतलेली. तिथे एक होते 800 रुपयाला घेतलेले. 200 रुपये बार्गेनिंग करून घेतलेली आम्ही. ताजे मासे. अहो 100% आम्ही पुढच्या येणार, काही विषय नाही. चालतं. कापायला दिलेलं आहे 100 रुपयाला. ते कापून देतात. मग कसे स्वस्त भेटले मासे. खाणार कोणीच नाही, 2-3 जण आहेत. हा असा इथं बाजार भरतो. अरे नखवा हो नखवा गोमू माहेरला जाते गोमू माहेरला जाते हो नखवा हिच्या घोवाला कोकण दाखवा हे गोमू माहेर. आज आम्ही आत्ता फोटोशूट करण्यासाठी आलो होतो पण असा विषय झाला की आम्हाला टाईम पुरला नाही त्यामुळं मला ब्लॉग करता आला नाही. पण सनसेट तोपर्यंत गेला पण आम्ही फोटो वगैरे काढले.
भारी पण व्ह्यू भारी भेटला. काही जात इथं पार्किंग केली. आम्ही जात असताना रिसॉर्टवर क्रिकेटची मॅच दिसते. कोकणी क्रिकेट खूप भारी आहे. मी एकदा व्हिडिओमध्ये पाहिली होती, खास गाडीत थांबून पाहायला आलेलो आहे. उद्घाटनाचा सामना जिंकला तर दुसऱ्या बाजूला झोलाई कृपा आसू संघाला पराभूत करत नागेश्वर फणसवडे हरणे हा संघ पुढील फेरीसाठी क्वालिफाय झाला आणि त्या दोन संघांमधले सामने या ठिकाणी पाहायला मिळेल. सुरुवात चांगली केली आहे रोहितनं मैदानाच्या आतमध्ये एकेरी धावेसाठी चेंडू ट्रॅव्हल करून दिलाय. पहिलं षटक प्रगतीपथावरती हरणे संघाच्या माध्यमातून चांगला फटका, पण तितक्याच चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. एक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण केलं जातो आणि त्यानंतर मात्र जबरदस्त कॅच त्या ठिकाणी टिपली जाते. आर्यन या खेळाडूच्या माध्यमातून एक जबरदस्त झेल टिपला जाईल आणि रोहितच्या खेळाचा अंत या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ठिकाणी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या चेंडूवरती एकेरी धाव घेतली जाते. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज या ठिकाणी सज्ज होत आहे हरणे संघाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र एक शिके सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाली आहे. काहीच 3 ओव्हरची मॅच आहे आणि यांनी आता केलेले 3 ओव्हरमध्ये 10 रन. आता असं वाटतं 3 रन कमी आहेत, पण इथं स्कोअर करणं खूप अवघड आहे. जी फिल्डिंग बॅटिंग खूप भारी आहे. काहीच आत्ता आलेलो आहे आम्ही रूमवर. आता जेवण तयार होणार आहे, म्हणजे झालेलंच आहे, टेबलवर मांडलेलं आहे मी सर्व. तर आता बघतो त्यांनी कसं केलं आहे काय ते सांगतो. आणि काय इकडं भरपूर ऊन आहे, त्यामुळं भरपूर फेज चेंज झालेला आहे. हे आपले बाया शेट पवन. हाय गाईज, आम्ही आलेलो आहे सध्या कोकणामध्ये. आता बायको सोबत बोलतोय 1-2 मिनिटं, मग नंतर तुमच्याकडे लक्ष देतो प्रेक्षकांना. अच्छा हमको सिखा रिया है. अच्छा हॅलो. चला तर आपण तुम्हाला दाखवतो मासे. रेशमची पारू नेसली गो नवा सारा. जाऊ चल गो पंधराला गो पारू दर्याचे पुंजेला. 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 काहीच गुड मॉर्निंग. मला टाईम भेटला नाही त्यामुळे ब्लॉग करता आलं नाही. आता आम्ही आता चाललो आहे हरिहरेश्वर दिव्यागर त्या साईडला. फोटो वगैरे काढण्यात आता चाललोय. पैसे भेटतात. हां तिकडे दाखव. काय जातो नाश्ता वगैरे केलेला आहे आम्ही. तर दिव्याघरला चाललेलो आहे. गाईच कैरीचं झाड थांबलं दिसलं म्हणून आम्ही मी चढलो होतो. कैरी बघा. मी परत इकडे गाडीकडे आलो होतो पिशवी घ्यायला. त्यांना म्हणलं गोळा करा. 2 पिशव्या भरून काढलेल्या तुम्ही एकट्याने. अगं एवढी जण आहेत, एवढी जण कैरी काढणार एवढी जण. अरे बस बाबा चल. चला काय भाव पटकट. नासा तू लगा कैसे मैं करूं बयां तुमसे. ये जुनून है या गुमान
गाईज आता आम्ही बोटमधून जाणार आहे कारण इथून शॉर्टकट पडतोय त्यामुळं समुद्रात फेकू का? टाका एवढं काय नाही टाका. इथं काय गाईज बघा. इंजिन काहीतरी दिसतं. इंजिन आहे वाटतं. जनरल नॉलेज घेताय का तुम्ही? ड्रायव्हिंग करायची आपल्याला. आधी ते टकले आता ड्रायव्हिंग करणार आहे. पुढे दाखव ही आपली गाडी आता आपली गाडी म्हणते काय म्हणतो त्याला गाडी काय वॉरंटी आपली वॉरंटी पेट्रोल भरणं चालू आहे आपलं. पेट्रोलची वांदी होती पेट्रोल भरणं चालू आहे. पेट्रोल भरते काय जाता इथं पार्किंग केलेली आहे. गाड्या येतात ते. आम्ही समुद्राच्या वरून जाणार आहे गाडी क्रुझनी. ऐसे मुझे तुम मिले जैसे कोई दिन खिले जाने का हम चले चाहे जो भी दिल करे जिस राह भी जाऊं तुझको ही चाहूं. हम राह अब से मेरा तू हम राह मैं भी तेरा हूँ. जिस राह भी जाऊं तुझको ही चाहूं. हम राह अब से मेरा तू हम राह मैं भी तेरा हूँ. आता इथं साऊंडची कॉम्पिटिशन चालू आहे. लफ्जों से जो था परे खालीपन को जो भरे कुछ तो था तेरे मेरे दरमियान. काय झालं आम्ही चाललेलो आहे महाबळेश्वरला. तर महाबळेश्वरला चाललोय आम्ही. तिथे विला घेतलाय तर विला घेणार आहे. तिथे स्टे करणार आहे. संपलेला बोला की नाही ना आता ना डायरेक्ट महाबळेश्वर. गाडी फुल करतोय. जो बयां दरमियान 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 दरमियान. आता आम्ही जस्ट महाबळेश्वरला पोचलेलो आहे. आता फक्त 1 मिनिटाचं अंतर राहिलं. जस्ट पोचलेलो आहे. ह्यो बाय आता आल्याला स्विमिंग पूलमध्ये उडी टाकलेली आहे त्यांनी. गाडी पार्क केली. आता बघतो रूम कशी आहे. रूम क्वालिटी आल्यालाच पोरांनी स्विमिंग पूल मध्ये टाकलं उड्या. कारण 2-3 दिवस आम्ही स्विमिंग पूलचंच बघतोय पण सापडलंच ना.
1 2 3 हमें तो लूट लिया मिलके इश्क वालों चीटिंग करता है तू, बहुत ही तंग चीटिंग 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 करता है तू. बापक्या गेला सुम्या निघला आता आता सुम्या शेवट आहे. आम्ही आलेलो आहे मार्केटमध्ये. ऐका रे ऐका, आम्ही आलो आता महाबळेश्वरच्या मार्केटला. इथं जरा डल विषय आहे. आम्ही बिर्याणीची ऑर्डर द्यायला आलोय. बघतो बिर्याणीवाला पुढे. इथं ऑस्कर थांबलंय सगळं. शेट ऑस्कर थांबले का नाही सगळं. पब्लिक म्हणा ऑस्कर म्हणजे काय? ये तुमने क्या बोल दिया? ऑस्कर मतलब चोर है. क्या इस बारे में सुमित तुम क्या बोल सकते हैं? काय आता आम्ही पार्सल घेतलेलं आहे. आता आम्ही आमच्या गाडीकडे चाललोय रिटर्न. हे तुम्हाला काही खायचंय का? घेतले आता काय खायचं असेल तर तुम्हाला विलेला जाऊन जेवण करतो. ऑस्कर घेतलंय दुसरं दाखवलंय सुमित. बॉन्ड तयार करण्यासाठी लाकडं नाही त्यामुळे रस्त्यावरचे फ्लेक्स तोडतोय. तोडतो ना आपण. गाईज आता आम्ही चाललेलो आहे सगळी घरी. आलेलो आहे आम्ही मॅप्रो गार्डनला. नंतर चॉकलेट्स स्नॅक्स वगैरे घ्यायचे त्यामुळं काय आता शॉपिंग आलो आहे. गेट आहे त्यासमोरच हे शॉप आहे. आपण दरवर्षी घेतो तेच. काका असलं त्यांच्याकडनं घेत जाऊ. आपण एवढं घेतलेलं इमली हे बाकी जाऊन घेतलं. इमली तुझं का फक्त ते इथं यांचं शॉप आहे. तिथंच एंट्री समोर. तिथं तुम्ही शॉपिंग करा. आम्ही सगळ्यांनी शॉपिंग केलेली. तुम्ही पण या शॉपिंग करायला. आम्हाला खाली हां एक मॅप्रो झालाय. अजून खाली एक मॅप्रो आहे तिथं पण करणार. हो. सगळीकडे दहशतच करायची. Oh my god! आता स्ट्रॉबेरी घ्यायची गाईच. स्ट्रॉबेरी घेतली की मग गाडी गाडी चालवायची. हा मग घरी नाही आपल्याला गोड्यावर चालवायची. क्या बोला क्या बोला? हो बाळा, मी 200 लागते इतके तुम्हाला मी सांगितलंय ना. नाही हो 150 रुपये किलो आहे. ओके मग नवं सांगते 200 तुम्हाला मी 150 ला लावेन. कारण तिकडची सगळी आम्हाला ओळख होती. 150 आला काय? क्वालिटी तुम्ही खाऊन बघा. ठीक आहे. हे मस्त आहे त्या. हे अरे बाळा 200 ला इतके मी तुम्हाला 150 ला लावेन. हो एक जास्त मोठा बी घेऊ नको. जास्त पण मला असे बॉक्स मध्ये बनवून अरे बाळा 1-1 किलोचे बॉक्स येणार. 1 किलो काय आता या आजीकडचा माल संपला होता म्हणून आजीने सगळं माल. तिथं या आमची मुलगीचे तिथं घ्या. मग आम्ही आता तिथं घेतोय. एकदम गोड आहे. आणि 2 किलो स्ट्रॉबेरीचे मी आणून देते. केले ना. हे दोन्ही स्टॉलचे माल अख्खा संपवून टाकलेला आहे. भरपूर घेतलेला आहे आम्ही. एवढा अख्खा माल आपण घेतलेला आहे. सगळ्यांनी घेतलेले आहेत. एकदा आले की सगळं घेऊन जाणार आम्ही. या बायाने तर आखी 1 किलो संपवली. व्हिडिओ कर. 2-4 किलो स्ट्रॉबेरी फुकट मध्ये खाणारा माणूस. परत महाबळेश्वरला घेऊन यायचं नाही याला. दिसला ना डायरेक्ट स्टॉल जवळ उभा पण नका करू. हो ह्याचे पैसे आले का? ह्याचे पैसे आपल्याला टाकलाय.
सगळ्या ग्रुप मधल्या पोरांनी 5,000 रुपयाची शॉपिंग केलेली आहे. तो तिथं बघू स्टॉलच शकता मोकळा तुम्ही. केलेला आहे. स्ट्रॉबेरी वगैरे चॉकलेट वगैरे सगळं आहे बघा. इथं भैयाने एक किलो स्ट्रॉबेरी आला होता. बघा तुम्ही त्या भैयाला दाखवू शकता ऑस्करला. यो गंदा चेहरा तुम देख लो. 1 kg हाँ. 1 kg वाला माझा. हाटवाला होता हा मोका केलाय आणि इकडे आजींचा पण होता ते पण घरी गेले ते वाटते. बी रिकामं केलं आम्ही. हे बी रिकामं केलेलं आहे. दोन्ही साईडचं रिकामं केलेलं आहे. 450 450 काय गो गार्डिंग करायला आलो गाईच आम्ही. नाही पेंटबॉल मध्ये पब्लिक पाहिजे. तर आम्ही गो गार्डिंग करायला आलेलो आहे. आता आयुष आणि कार्तिक एका गाडीत बसणार आहेत आणि मी सिंगल आहे. काय आमची ट्रिप बीप सगळं झालं. आता आमचं झालेलं आहे. आता आम्ही चाललोय स्टेबल लँडला आलेलो आहे आणि फोटो काढायचे होते म्हणून छावा म्हणून होता घोडा त्याला घेतलेला आहे फोटो काढण्यासाठी. फोटो वगैरे काढलेत आता निघतोय घरी. तर लकी रेस्टॉरंट आहे भारी आहे. महाबळेश्वरला आले की नाश्त्यासाठी थांबत जावा कारण चांगलं आहे टेस्टवर आणि अफोर्डेबल प्राइसमध्ये. टकले बोल नहीं सकती थी. नहीं बोल सकती थी. हाँ बेटे अभी क्या हुआ बोलने लगे. 2 बर्गर खाल्ली की चल की घरी आला. पिझ्झा पण घाललं एवढा छोटासा. हा सांगितलं की चौकीत जायचं आपण फिरायला. नको आपण नको. एकदा गेलो आठवतोय का चौकीत. हा मी अजून एक म्हणजे खाली जे मॅप्रो गार्डन आहे तिथं आलेलो आहे. बिल असं करून बघा केवढं घेतलं. बिल दाखव रे बिल. बघा 3,791चं बिल केलेलं आहे. दहशत केली तू. आता रेन काय भेटणार आपल्याला. रेन शॉवर आपल्याला ती गोळा करायची. आता रेन शॉवरला चॉकलेट घेतलेले मयूरने. भेटलं पाहिजे काहीतरी. आम्ही शेट माझं वजन बघू आपण जरा. टाकले काय पण नसतंय. आता आम्ही शॉपिंग वगैरे केलेली. आता आम्ही चाललोय घरी. आता बॅटरी पण कमी आहे त्यामुळं ब्लॉग पण करणार आहे. आता 2 तासामध्ये पोहोचेल घरी. आता वाजलेले 9:07 झालेले. 9:30-10 वाजेपर्यंत घरी पोहोचल. चला ब्लॉग बंद करतो. गुड बाय. चला